स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची घोषणा आज होण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेते। या संदर्भातले महत्त्वाचे मुद्दे बघा। कसा असू शकतो निवडणुकीचा कार्यक्रम? 3 टप्पे असू शकतात। 289 नगरपालिकांसाठी 21 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो। 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्यांची पण निवडणूक होऊ घातली, त्यासाठी 30 ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये 29 महापालिकांसाठी 25 ते 30 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असेल आणि त्या काळामध्ये निवडणुका घेतल्या जातील आणि एकंदरीत 31 जानेवारी पूर्वी या सगळ्या निवडणुका घेतल्या जाण्याची शक्यता आहे। पुढे जाऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते दुपारी 4 वाजता, त्या संदर्भातले अपडेट्स। 2 महत्त्वाचे मुद्दे सध्या जास्त चर्चेत आहेत, ते म्हणजे तारखा घोषित केल्या जातील का आणि दुसरीकडे निवडणूक आयोगावर जे आरोप केले जात आहेत त्याविषयी निवडणूक आयोग काही उत्तर देईल का? निश्चितच आज 4 वाजता जी आहे ती निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यात मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, ते म्हणजे एक म्हणजे निवडणुकांची तारखा ज्या आहेत ते आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दाखल केल्या सांगितल्या जाऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे जर का आज या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तर किती टप्प्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे देखील आजच्याच या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जाईल। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे आरोप जे महाविकास आघाडीने आणि मनसेने लावले होते त्या आरोपांवरती देखील निवडणूक आयोग काय बोलतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण महाविकास आघाडीने गंभीर आरोप केले होते की दुबार मतदार झालेला आहे, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीने आणि शिष्टमंडळाने निवडणूक आयोगांची वारंवार भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आम्ही यामधला काहीतरी सुवर्ण मध्य काढू, यामधला मार्ग काढू, निश्चितपणे त्यांनी एक आश्वासन दिलेलं होतं। त्याबद्दल नेमकी आजच्या या पत्रकारांमध्ये घोषणा होते का याकडे लक्ष लागलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये जर का तारखा जाहीर झाल्या तर कदाचित आचारसंहिता देखील लागू शकते। त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। कारण 31 जानेवारी आणि सुप्रीम कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की निवडणुका ज्या आहेत त्या लवकरात लवकर घ्या। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या आतमध्येच ह्या निवडणुका ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकतात आणि म्हणून आजची ही जी पत्रकार परिषद आहे ती महत्त्वाची आहे। कारण जर पाहिलं तर 31 जानेवारी पूर्वी निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, त्यामुळे त्या आधी या निवडणुका होतील। किती टप्प्यामध्ये साधारण निवडणुका होऊ शकतात त्या संदर्भातली काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकली? निश्चितपणे जे तर्क वितर्क लावले जात आहेत ते साधारणपणे 2 ते 3 टप्प्यांमध्ये हे जी निवडणूक प्रक्रिया आहे ती पार पाडली जाऊ शकते। मात्र आज अधिकृतरित्या नेमकं निवडणूक आयोग काय घोषणा करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे की किती टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत। जर का पाहायला गेलं तर लवकरात लवकर या ज्या निवडणुका आहेत त्या घ्या असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। आता जर का हा नोव्हेंबर महिना सुरू आहे आणि डिसेंबर आणि जानेवारी जर का आज तारखा घोषित झाल्या तर आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे या जानेवारी महिन्यापर्यंतच निवडणुका घ्याव्या लागतील। त्यामुळेच कुठेतरी साधारण या 2 ते 3 टप्प्यांमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील। जर का पाहिलं तर सूत्रांनी जी माहिती दिलेली होती त्यामध्ये देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली होती आणि त्यामध्ये त्यांचं असं एक मत होतं की ज्या दुष्काळ जो भाग आहे त्या ठिकाणी कुठेतरी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती काही दिवसानंतर राबवली गेली पाहिजे। कारण जी मदत राज्य सरकारने केलेली आहे ती दुष्काळग्रस्त भागात अद्याप काही ठिकाणी पोहोचलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी थोडा विचार व्हावा असं ज्या 3 नेत्यांमध्ये जी आहे ती चर्चा झालेली आहे। मात्र आज निवडणूक आयोग नेमकी काय घोषणा करतं, सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे जे आरोप महाविकास आघाडीने लावले होते दुबार मतदार याद्यांमधला घोळ, तारखा आणि आचारसंहिता आणि किती टप्प्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया होणार या सर्व गोष्टींवरती आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होते की नाही याकडे आता लक्ष लागलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।